नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आज आपण अनुभव ऐकणार आहोत बिटोडा वाशिम येथील गजानन दादा कुटे यांचा. अनुभवाचे बोल आहेत गजानन बाबाची पालखी. जय गजानन. ते असं म्हणतात, शेगावपासून 100 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्यात बिटोडा नावाचं अगदी लहान गाव आहे. गावाची संख्या आजही जेमतेम 600च्या घरात असावी. आता गावाचं स्वरूप हळूहळू बदलू लागलं. अन्यथा गावात अगदी मोजकी घरं म्हणण्यापेक्षा झोपड्या. प्रत्येक झोपडीत दारिद्र्याचं वास्तव्य होतं आणि होतं तळहातावरील जिणं. त्या झोपड्यांपैकीच एका झोपडीत मी लहानाचा मोठा झालो. माझं नाव गजानन कुटे. माझे बाबा आणि आई दोघंही रोज मजुरी करायला बाहेर पडत. काम मिळेल त्या दिवशी पैसा येणार, नाही मिळालं तर हरिहरी. घरी काही बकऱ्या होत्या. मी सकाळी शाळेत जायचो. शाळा झाली की दुपारी बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन फिरायचं. गावात एक महादेवाचं मंदिर पूर्वी होतं, आजही आहे. साधारण माझ्याच सारखी गावातील अन्य मुलांचीही दिनचर्या अशीच असायची. एकदा महादेव मंदिरात गावातील लोकांनी एका सद्गृहस्थाला आलेलं पाहिलं. तो माणूस महादेवाजवळ बसून बराच वेळ प्रार्थना करीत होता. चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं, आपली अनुमती असेल तर मी या मंदिरातच आता राहणार आणि संध्याकाळी गावातील मुलांना हरिपाठ, भारूड, गवळण आदी शिकवून त्यांना मार्गदर्शन करणार. गावातील लोक ते ऐकून समाधान पावले. अर्थातच आम्हा मुलांचा संस्कार वर्ग सुरू झाला. त्यांचं नाव होतं रघुनाथ. गाव त्यांना रघुनाथ महाराज म्हणू लागलं. रघुनाथ महाराज शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त होते. गावातील आम्ही सगळेच त्यांच्यामुळे ज्ञानदेवांचा हरिपाठ, एकनाथांचं भारूड आणि गवळणी छान म्हणू लागलो. रघुनाथ महाराज गावासाठी आदराचं स्थान झालं. रघुनाथ महाराजांनी प्रकट दिनाला बिटोडा शेगाव पालखी आणि पायीवारी सुरू केली आणि आमचं गाव शेगावच्या दिशेने चालू लागलं. आम्हाला शेगावचे गजानन महाराज माहिती झाले. शेगावच्या पायीवारीसाठी आम्हा लहान मुलांचा उत्साह तेव्हा ओसंडून व्हायचा. मात्र पूर्ण पायी चालणं मुलांना शक्य नसायचं. मग थोडं अंतर चालून आम्ही थांबायचो किंवा कधी कुणी सोबत गाडी दिली असेल तर त्यातून शेगाव गाठायचं. कळत नकळत गजानन महाराजांची भक्ती मनात रुजू लागली. संपूर्ण गावालाच गजानन बाबांचं वेड लागलं. मला आठवतं, मी 9 वर्षांचा होतो. एकदा आई व बाबा मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी मोठी बहीण होती. तिला सांगून मी शेतात हरभरा खावा या विचारानं बाहेर पडलो. माझ्यासोबत माझं एक आवडतं काळ्या रंगाचं बकरीचं पिल्लू घेतलं. त्या लहान बकरीला मी काळी म्हणायचो. जवळच ओळखीतील एकाचं शेत होतं. त्याच्याजवळ मी हरभरा खाण्याची गोष्ट बोललो. तो म्हणाला, मी बाजूच्याच शेतात आहे, तिथे हरभरा भाजून ठेवला आहे, तिकडे ये. मी तिकडे जायला निघालो तर वाटेत मला छान हिरवा कोवळा हरभरा दिसला. माझ्या मनात हिरवा हरभरा खाण्याचा मोह झाला. मात्र त्या हरभऱ्यावर आंबट पडलं होतं. आंबट म्हणजे एक प्रकारची कीड पडली होती. म्हणून ते धुण्याची बुद्धी होऊन मी बाजूलाच असलेल्या एका खचलेल्या विहिरीकडे वळलो. काळीला विहिरीजवळ बाजूला ठेवून मी हरभरा हातात धरून विहिरीत खाली उतरलो. विहिरीला भरपूर पाणी होतं. एका ठिकाणी अचानक माझा पाय निसटला. मी पाण्यात पडलो. दबकण आवाज झाला. पडता पडता माझे डोळे विस्फारले. कदाचित सुप्त मनात गजानन बाबाची आठवण आली. मला पोहता येत नव्हतं. मी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागलो. काहीतरी विपरीत घडलं आहे हे चाणाक्ष काळीच्या लक्षात आलं असावं. तिनं डोकावून अंदाज घेतला. ती विचित्र आवाज काढीत बाजूच्या शेतात बैल घेऊन आलेल्या माणसाकडे ओरडत ओरडत गेली. पुन्हा विहिरीकडे आली.
तिचं ते ओरडणं आणि ती कृती पाहून शेतकऱ्याला संशय आला. त्यानं धावत येऊन विहिरीत उडी मारली आणि मला वर काढलं. माझ्या नाकातोंडात पाणी जाऊन मी बेशुद्ध झालो होतो. त्यानं बाहेर मला चक्क उलटं धरून माझे पाय हातात धरून मला झोके दिले. त्यामुळे माझ्या पोटातील पाणी बाहेर पडून मी शुद्धीवर आलो. संध्याकाळी माझ्याभोवती सगळं गाव घरी जमा झालं होतं. गावातील बायका आईला म्हणत होत्या, तुझा गजानन गजानन बाबाची भक्ती करते, म्हणूनच गजानन बाबानंच त्याला वाचवलं. खरोखरच काळीच्या रूपाने मदत मिळून गंडांतर स्वरूपात आलेला काळ गजानन महाराजांच्या आशीर्वादाने दूर गेला होता. त्या संध्याकाळी घरीच गावकऱ्यांनी गजानन बाबाचे आभार मानले. पुढे एकदा गावातील एका परिचिताने स्वतःची 2 एकर जमीन देऊ करण्याचं वचन देऊन बाबांकडे काही पैसे मागितले व पुढे जमीन नावावर करून देईन, आता जमिनीचा ताबा घ्या असा प्रस्ताव ठेवला. बाबांनी आमच्या जवळील बकऱ्या विकून त्याला पैसे दिले व आम्ही जमिनीचा ताबा घेतला आणि पैसे घेऊन तो माणूस बाहेरगावी निघून गेला. मात्र काही महिन्यांनी तो परत आला तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा मनभेद केला. त्याला सल्ला दिला कोर्टात जाण्याचा, कारण पैसे दिल्याचा लिखित पुरावा नसल्यामुळे त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी ते सज्ज झाले होते आणि कोर्टात केस टाकली. ते ऐकून आईबाबांच्या तोंडचं पाणी पळालं. त्या दिवशी माझी माय गजानन बाबाशी खूप बोलली, म्हणजे ती बोलत होती आणि गजानन बाबा ऐकत होते. हे गजानन बाबा, तू जाणते काय खरं अन खोटं हाय थे. महा गजानन तुही वारी करते म्हणून नाही बोलत. थे जमीन माही नाही थ तेथे राहून कशी राहिलो म्हणतो मी. मला समजते थ वरच्या साहेबाला ते समजत नाही काय. गजानन बाबा, तुला जे पटतं ते तू कर. माह्या बाजूनं निकाल लागला तरी मी तुझ्यासाठी फक्त माही सेवा देऊ शकतो. आईचं म्हणणं गजानन बाबांपर्यंत पोहोचलं, कारण कोर्टात पैसे दिले नाही तर जमिनीचा ताबा यांच्याकडे कसा, याच प्रमुख प्रश्नावर आमच्या बाजूने निकाल लागला. आता गजानन बाबाची सेवा करण्याची जबाबदारी आमची होती. आम्ही बाबाच्याच कृपेने ती यथाशक्ती निभवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भरपूर वेळा माझ्याकडून शेगाव वारी घडली. जेव्हा जेव्हा आम्ही शेगावला पायी वारीत गेलो तेव्हा शेगाव संस्थाने वारीचं केलेलं स्वागत नेहमीकरिताच लक्षात राहील. एकदा आम्हा वारीतील सर्व भक्तांना शेगावला तुकारामाची गाथा प्राप्त झाली. एके वर्षी सर्वांना भागवत प्राप्त झालं. एकदा भजन मंडळासाठी टाळ, वीणा, मृदुंग आदी साहित्य प्राप्त झालं. पायी वारी शेगावला पोहोचल्यावर व्यवस्थापनाच्या अनुमतीने मंदिराभोवती वारीची प्रदक्षिणा होते. संस्थांतर्फे अन्नदानाप्रमाणेच वस्त्रदानही केलं जातं. असा आदर सत्कार रितसर पद्धतीने येणाऱ्या प्रत्येकच पायी वारीला अनुभवता येतो. अशा शेकडो वाऱ्या 4ही दिशांनी शेगावला येतात आणि असाच अनुभव प्राप्त करतात. माझ्या स्वतःजवळ पायी वारीच्या निमित्ताने मला प्राप्त झालेले निदान 4 ड्रेस असावेत. या सर्व गोष्टी आठवल्या की स्वाभाविकपणेच धन्य ते शेगाव संस्थान आणि धन्य तेथील व्यवस्थापन असे शब्द मुखातून निघाल्याशिवाय राहत नाहीत. आता बरीच वर्षे झालीत. नोकरीच्या निमित्ताने मी आता गावापासून दूर आलो आहे, पण दूर आलो तरी मनाच्या तारा शेगावशी छान जुळलेल्या आहेत. कारण महाराजांशी जुळून राहण्याचं साधन म्हणजे त्यांचं नामस्मरण. ते मनात नित्य होत आहे. मन आतून त्यांचं स्मरण करतं आणि सहज शब्द ओठी येतात. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये आपण कळवू शकता. असेच आणखी अनुभव ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याही चेक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित. तोपर्यंत गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.